आज आपण मटकीची रस्सा भाजी करणार आहोत। त्यासाठी मी इकडे मटकी घेतली आहे, इकडे 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतले, इकडे टोमॅटो घेतला आहे, थोडेसे शेंगदाणे, आलं लसूणची पेस्ट आणि इकडे लसूण आणि खोबरं वाटून घेतले। तर आधी आपण मटकी स्वच्छ धुवून आणि पाण्यात उकळून घेणार आहोत 5 मिनिटांसाठी। त्यासाठी आपल्याला इकडे मसाले लागणार आहेत। इकडे जिरं, मोहरी, हळद, मसाला आणि लाल तिखट। इकडे पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्याच्यात आपण आता थोडीशी हळद घालूया। आणि मटकी इकडे स्वच्छ धुवून घेतली, तीच टाकून घेणार आहे। मटकी शिजली आहे, आता आपण इकडे मटकी काढून घेऊ। तीच कढई तापवायला ठेवली, त्याच्यात अंदाजे 2 चमचे तेल घेतले। त्याच्यात आता थोडीशी मोहरी टाकते, जिरं, शेंगदाणे टाकायचे, नंतर मग आलं लसूणची पेस्ट, कांदा टाकून घ्यायचा। कांदा आपल्याला थोडा मीडियम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा हलका गुलाबी झालाय, आता याच्यात आपण टोमॅटो टाकून घेऊ। आता मी याच्यात मसाले टाकणार आहे। 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा मसाला आणि अर्धा चमचा हळद। मसाले परतून झाले की लगेच त्याच्यात आपल्याला हे खोबरं आणि लसूणचं वाटण टाकायचं आहे। आता याच्यात आपल्याला मटकी ऍड करायची आहे। मसाल्यांमध्ये मटकी थोडी परतून घ्यायची, मगच पाणी टाकायचं। आता इकडे मटकी परतून झाली आहे, ज्या पाण्यात आपण मटकी उकळली तिथेच पाणी मी भाजी टाकणार आहे। वरून परत 1 ग्लास पाणी टाकते। आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। मटकीला हलकी अशी उकळी आली आहे, याच्यात मी आता 2 चमचे दाण्याचं कूट टाकून घेते। इकडे आता आपली भाजी तयार आहे, बघा मस्त तरी आली भाजीला। आता मी गॅस बंद करते।